हिप्नोथेरपीने काही फायदा होतो का? जेव्हा भीती असते आपल्या मनामध्ये कसली, नेमकी भीती कुठे आहे? सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे, अंतर्मनामध्ये आहे. तुमच्या काही केसेस आहेत का अशा की तुम्ही ट्रीट केल्या आहेत? मुलगा आहे, दिवसभर रूममध्ये कोंडून राहायचा. काउन्सिलिंगमध्ये त्यांनी काहीच सांगितलं नाही. आई वडिलांना बाहेर पाठवलं तर तो बोलायला लागला, सर मला कुणाला सांगू नका. व्हिडिओ पाहण्याचं एक सवय लागली. जवळपासच्या घरातल्याच लोकांचे माझ्या स्वप्नात यायला लागले. रडायला लागलो जोरजोरात. हिप्नोथेरपी घेतल्यानंतर चांगला सुखी संसार करतोय. तुम्ही जेव्हा त्यांच्यावर काय उपचार करता तेव्हा एक्झॅक्ट काय करता? त्याचं कारण शोधलं पाहिजे. बाह्य मनापेक्षा आपलं सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन हे कित्येक पटीने मोठं आहे. समुद्रावरची एक लहर म्हणजे बाह्यमन, अनंत असंख्य लहरी म्हणजेच अंतर्मन. तुम्ही अशा ॲडिक्शनच्या केसेस हँडल केल्यात का? हजारो लोकांना यातून बाहेर काढलाय. आणि व्यसनांची मुळं शेवटी कुठे अंतर्मनातच आहेत. जे बुरटे चोर असतात, तुम्हाला हिप्नोटाईज केलं, तुमची चेन घेतली किंवा असं खरं होतं का? याच्यामध्ये कुठेतरी अशा आणखीन काही इंटरेस्टिंग केसेस सांगा. लिंगायत ब्राह्मण होता, बाळणपण झालं. त्या बाळाला ती घाबरायला लागली. मला हात नाही लावायचा त्याला, माझ्याकडून त्याला काहीतरी वाईट होईल, चुकीचं होईल. आणि रात्री अपरात्री ती कच्चं चिकन खायला मागायची, ओरडायची जोरात, केस मोकळे सोडायचे आणि म्हणायचे नाही मला तिथे मला जायचंय. ते माझ्याकडे घेऊन आले. तिला इतकं रिलॅक्स वाटलं, त्या बाळाला दूध सुद्धा पाजलं नव्हतं. आणि ज्यावेळेस ती प्रोसेस चालू होती ते बाळ रडायला लागलं. ती तिथून जोरात पळाली आणि मुलाला हातात घेतलं आणि पहिल्यांदा तिने त्या बाळाला पाजलं. अक्षरशः सगळे रडायला लागले, कारण त्या मुलाचा आवाज सुद्धा ते ऐकू शकत नव्हते.